विद्यार्थी मित्र नमस्कार। आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य ज्ञान घटक पाठ क्रमांक 12 साधी यंत्रे यामध्ये उपघटक तर्फेचे प्रकार काही बाबी पाहणार आहोत। बघा, साधी यंत्रे म्हणजे काय? वेगवेगळी यंत्रे असतात, त्याच्यामध्ये कोणत्या स्वरूपाची यंत्रे असतात, त्यांचे विश्लेषण, त्यांची उदाहरणं, त्यांचे कार्य कसे चालतं, त्यांचे प्रकार कसे असतात याबाबतची माहिती आपण साधे यंत्रामध्ये आपण पाहिलेली आहे। त्यासोबत गुंतागुंतीची यंत्रे कोणती असतील ही सुद्धा बाबी आपण पाहून घेतली आहे। तर त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे तर्फेचे प्रकार। तरफ म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, ते कसं असतं, त्याचं विश्लेषण कसं, या बाबी आज आपण पाहून घेऊया। बघा, एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो। तरफ म्हणजे काय? शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरतो, अशा यंत्राला तरफ असे म्हटलं जातं। बघा, जर समजा एखादा दगड जर समजा शेतामध्ये जर समजा रुतून बसला असेल तर त्यावेळेला शेतकरी काय करतो, तो दगड हलवण्यासाठी आपल्याला पारीचा उपयोग तर्फेसारखा करतो व तो दगड त्या ठिकाणातून बाजूला करतो व आपलं काम पुरे करून घेतो। या प्रकाराचं यंत्राला तरफ असं म्हटलं जातं। सपोज या ठिकाणी हे काय आहे, एक तरफ आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया। या ठिकाणी टेकून लावलेला आहे, दगड लावलेला आहे व इथून जर समजा दगड असेल, एक छोटस मी तुम्हाला एक शो करतोय। या ठिकाणी जर समजा दगड असेल तर हा दगड असेल, हा तरफ असेल। या प्रकारे असा शेतकरी जर समजा इथं असेल तर इथून हा दगड हलवण्याचा प्रयत्न केला जातो। अशा पद्धतीने हा दगड इथून हलतो व या पट्टीचा आपण तर्फेसारखा उपयोग करून घेतलेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणायचं आहे। ठीक आहे, तुम्हाला विश्लेषण थोडंसं कळालं असेल। तर्फ म्हणजे काय, त्याचा वापर कसा केला जातो, किंवा युक्ती वापरून एखादा वस्तू किंवा एक जड वस्तू किंवा जड साहित्य एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपल्याला पहारीचा किंवा यंत्राचा तर्फेचा आपण वापर अशा पद्धतीने करू शकतो, हे आपण या ठिकाणी बघायचं आहे। तर्फेचा दांडा ज्या आधारावर टेकला असतो त्या तर्फेचा त्याला टेकू म्हणतात। बघा, ज्या ठिकाणी आपण एखादा दगड लावला असतो त्याला टेकू म्हटलं जातं। ठीक आहे, तर्फेने जी वस्तू उचलते त्या ज्या बलावर तरफ कार्य करते त्याला भार असे म्हणतात। म्हणजे आपण या ठिकाणी भार लावतो, म्हणजेच बघा या ठिकाणी आपण भार लावतो, इकडं आपण भार लावतो, याला भार म्हटलं जातं। इथं जो दगड असतो त्याला टेकू म्हटलं जातं। अशा पद्धतीने हे कार्य चालतं। तर्फे टेकूपासून भारपर्यंतच्या तर्फेच्या भागाला भारभुजा असं म्हटलं जातं। बघा, आता या ठिकाणी मी पुन्हा सांगतोय, या ठिकाणी जर समजा टेकू असेल, तर त्याला टेकू म्हटलं जातं। आणि इथून इथपर्यंतचा जो भाग असेल त्याला भारभुजा म्हटलं जातं। आणि इथं आपण असं भार देतो याला भार असं म्हटलं जातं। अशा पद्धतीने कार्य चालतं। जर समजा तुम्हाला बघायचं असेल तर आपण आपल्या शेतामध्ये जर समजा एखादा मोठा दगड असेल तर सोबत आपले कोणतरी मोठे वयस्कर जबाबदारी व्यक्ती ठेवून आपण अशा तर्फेचा प्रयोग करून तरफ म्हणजे काय त्याचा स्वतंत्र अनुभव घेऊ शकता। ऑनलाईन या ठिकाणी सगळ्या गोष्टी दाखवणे शक्य नाही आहे, परंतु आपण आपल्या पुस्तकामध्ये पाठ नंबर 86 वरती एक चित्र दाखवले, त्या चित्राच्या सहाय्याने अनुषंगाने आपण तो प्रयोग समजून घ्यायचा आहे। पुढे बघूया, आपण माहिती देतोय पेपरवेट उचलणे हा सुद्धा एक या ठिकाणी तर्फेचाच भाग आहे असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे, आता दुसरं एक उदाहरण आपण देतोय तो म्हणजे थंड पेय शीतपेयांचं उदाहरण। म्हणजेच काय, उन्हाळ्यामध्ये जर समजा आपला गार थंड पेय लागायचं असेल तर थम्सअप, कोका कोला, मिरिंडाचे असे जे काही बाटले असतात, शीतपेय त्याच्यामध्ये भरून ठेवले असतात, ते विशिष्ट एका माध्यमाखाली किंवा विशिष्ट यंत्राच्या साहाय्याने त्याच्यामध्ये त्या बाटल्यामध्ये, काचेच्या बाटल्यामध्ये पेय भरलं जातं व त्याच्यावरती टोपण लावलं जातं व टोपण हे यंत्राच्या साहाय्याने फिट केलं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये जो गॅस असतो तो फिट राहावा। आणि त्याच्या वेळेला तो ओपनर आपल्याला त्याच्यावरचा काढायचा असतो, त्यावेळेला तो सहजासहजी आपल्याला हाताने निघू शकत नाही, त्याला ओपनरच्या साहाय्याने एका विशिष्ट पद्धतीच्या ओपनरच्या साहाय्याचा आपल्याला वापर करावा लागतो। ते ओपनर कसा असं तुम्हाला मी या ठिकाणी चित्रात दाखवतोय। अशा पद्धतीचे विशिष्ट प्रकारचं ओपनर असतं, त्या ओपनरच्या साहाय्याने आपण ते टोपण काढू शकतो व त्याचे शीतपेय आपण घेऊ शकतो। हा देखील एक तर्फेचाच भाग आहे असं आपण या ठिकाणी म्हणायचं आहे। बघा, बळ, टेकू आणि भार यांच्या स्थानावर तर्फेचे 3 प्रकार पडतात। बघा, लिहून घ्यायचं आहे, थोडक्यात माहिती देतो मी या ठिकाणी। बल, टेकू आणि भार यांच्या स्थानावर तर्फेचे 3 प्रकार पडतात।
बघा तर्फेचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते असतात, कोणत्या पद्धतीने पडते बघा. बल, ज्या ठिकाणी आपण बल लावतो किंवा फोर्स होतो त्या ठिकाणी हे बल. टेकू, ज्या ठिकाणी टेकू मधल्या स्वरूपामध्ये असतो त्याला टेकू म्हणलं जातो. भार, त्या टेकू पासून त्या वस्तूपर्यंत असणारे जे काय अंतर असतं त्याला भार. ह्या 3 स्वरूपामध्ये या तर्फेचे 3 प्रकार पडतात. आपण हे थोडक्यात लिहून घ्यायचं आहे. याच्यापुढे आपण विश्लेषण आणखी थोड्या खोलात जाऊन त्याचं नेमकं माहिती काय आपण बघायचं आहे, त्याचे प्रकार पाहणार. तत्पूर्वी ही माहिती लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, लिहून घेतला असणार. आता पुढील बाजू पाहून घेऊया. तर्फेचा पहिला प्रकार मी देतो या ठिकाणी. तर्फेचा पहिला प्रकार, यामध्ये एक चित्र दाखवते तुम्हाला मी. तर्फेच्या पहिल्या प्रकारामध्ये, तर्फेच्या पहिल्या प्रकारात टेकू मध्ये असतो. टेकू मध्ये असतो व एका टोकाला भार. तर दुसऱ्या टोकाला बल असते. बघा टेकू मध्ये तर्फेचा पहिला प्रकार मध्ये टेकू मध्ये असतो व एका टोकाला भार तर दुसऱ्या टोकाला बल असते. याचं मी एक चित्र दाखवते तुम्हाला, बघून घ्यायचं आहे. ही माहिती खूप महत्वाची आहे. या ठिकाणी बघा भार, हे बल आणि हे टेकू. बघा टेकू मध्ये असतो काय असतो, टेकू मध्ये असतो. बघा टेकू मध्ये असतो. तर्फेचा पहिला प्रकार आपण बघतोय. पूर्ण असे विश्लेषण बघून घ्या, लिहून घ्या, समजून घ्या. वाटलं तर व्हिडिओ पॉज करा. नेमकं काय सांगितलं या ठिकाणी बघायचं आहे. तर्फेचा पहिला प्रकार टेकू मध्ये असतो व एका टोकाला भार तर दुसऱ्या टोकाला बल असतं. बघा टेकू मध्ये असतो, टेकू मध्ये या ठिकाणी दिलाय एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला बल. कळालं? अशा प्रकारचा एक डायग्राम, ही सिच्युएशन कशी असते हे आपण बघायचं. तर्फेचा पहिला प्रकार लिहून घ्यायचा आहे. दुसरा प्रकार देतोय तर्फेचा दुसरा प्रकार मध्यभागी भार एका बाजूला टेकू आणि दुसऱ्या बाजूला बल. हा तर्फेचा दुसरा प्रकार. बघा
बघा पुन्हा एकदा तर्फेचा दुसरा प्रकार या ठिकाणी लिहून दिला आहे. मध्यभागी भार, एका बाजूला टेको आणि दुसऱ्या बाजूला बल, हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे. याचं सिच्युएशन कशी आहे बघून घ्या. मध्यभागी भार, मध्यभागी या ठिकाणी भार दिला आहे, बाजूला टेको, या इकडच्या पहिल्या बाजूला या ठिकाणी टेको दिला आहे आणि दुसऱ्या बाजूला बल, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बल दिला आहे. सिच्युएशन कशी आहे, तर्फेचा दुसरा प्रकार कसा असतो हे आपण बघून घ्यायचं आहे. लिहून घ्या. आता या ठिकाणी मुलांना सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, ज्यावेळेला मी एखादं माहिती लिहून देतोय त्यावेळेला जर समजा थोड्या वेळात जर समजा पुसली जात असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून ती माहिती आपण लिहून घ्यायची, जेणेकरून आपला वेळ जास्त त्याच्यामध्ये जाणार नाही. ठीक आहे. तर्फेचा तिसरा नियम आहे, तिसरा प्रकार आपण बघूया. तर्फेचा तिसरा प्रकार बघा. मध्यभागी बल, मध्यभागी बल, एका बाजूला टेको आणि दुसऱ्या बाजूला भार. बघा तर्फेचा तिसरा प्रकार मी या ठिकाणी दिलाय. मध्यभागी बल दिलाय, एका बाजूला टेको आणि दुसऱ्या बाजूला भार. दुसऱ्या प्रकाराने तिसऱ्या प्रकारामध्ये थोडंसं बदल आहे. व्यवस्थित जे काही माहिती दिली आहे ती लिहून घ्यायची आहे. भार, बल व टेको तिन्ही प्रकारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी दाखवलेले आहेत. आवर्तन त्याची सिच्युएशन्स वेगवेगळे असणार आहेत. तर्फेचे तिन्ही प्रकार मी तुम्हाला या ठिकाणी दाखवले आहेत. लिहून घ्यायचं आहे. पुढे जाऊया आपण. आता याच्या पुढे मी एक कप्पीचं उदाहरण देतोय. कप्पी म्हणजे काय आपण बघून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, दैनंदिन वापरातील कप्पे या ठिकाणी दिलेली आहे. दैनंदिन वापरातील कप्पे आपल्याला दिसते आणि या ठिकाणी आपण जी काही बाजू आपण या ठिकाणी ओढतो त्याच पद्धतीने ओढल्यानंतर खालील जी काही वजनदार काही भाग असेल तर तो आपला वर येतो. यारी जर तुम्हाला माहिती असेल विहिरीतील गाळ काढण्यासाठी जी काही यारी वापरली जाते त्या यारीला एक लोखंडी असा विशिष्ट प्रकारचा रॉड बसवलेला असतो व तिथून ही दोरी असते. या दोरीच्या साहाय्याने या ठिकाणी डबे पाडले जातात. ज्या वेळेला यांत्रिक साहाय्याने आपण उपसलं जातं त्याला अवजड भाग किंवा दगड खडे असेल माती असेल हा भाग वर उचलला जातो व एक चक्र या ठिकाणी फिरतं. अशा पद्धतीचे म्हणा किंवा कोकण साईडला म्हणा किंवा तुमच्या भागात सुद्धा काही विहिरी वगैरे असेल पाणी वर घेण्यासाठी आपल्याला या अशा कप्पीचा वापर होतो. किंवा जर समजा बांधकामाचा जर समजा त्या ठिकाणी चालू असेल किंवा खालून जर समजा साहित्य वर येत असेल तर त्यावेळेला सुद्धा या कप्पीचा अशा पद्धतीचा वापर आपल्याला केला जातो व आपले काम सुखकर केले जाते. हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर चाक आणि आस या ठिकाणी बघायचं आहे. चाक बघा, चाक आणि आस या दोन पद्धतीची माहिती आपण बघायची आहे. आस व चाक ही
साध्या यंत्राची उदाहरणं आहेत. बघा, चाक, आस व चाक ही साध्या यंत्राची उदाहरणे आहेत. या ठिकाणी बघू शकतोय, जर तुमच्या गावामध्ये यात्रा असेल किंवा उरूस असेल किंवा जत्रा वगैरे असेल तर त्यावेळेला पाळणे वगैरे येतात. पाळणे आल्यानंतर काय केलं जातं, विशिष्ट प्रकारचे असे एक विशिष्ट प्रकारचे चक्र असतं व चक्राच्या मधून असं एक दाणा खाली असं विशिष्ट प्रकारे जोडला असते व त्याला असं एक विशिष्ट प्रकारे पाळणे बांधले जातात. हे असे पाळणे असतात, हे असे पाळणे असतात. ज्या वेळेला विद्युत ऊर्जा दिली जाते किंवा गतिज ऊर्जा दिली जाते त्यावेळेला पाळणे सगळे काय करतात, करायला लागतात. विशिष्ट प्रकारची रचना याच्यामध्ये असते. आता ही एक साध्या प्रकारची यंत्र आहे. ज्या वेळेला ही चाक व आस फिरतात त्यावेळेला यातील जे पाळणे असतील किंवा मनुष्य असतील तर ते सुद्धा त्या गतीने फिरायला लागतात. हे आपण बघायचं आहे. नेमकं कसं उदाहरण आहे आपण या ठिकाणी बघू शकता. चित्र दाखवलेलं आहे. बघा, आकाशी पाळणा कसा असतो. आकाशी पाळण्यामध्ये विशिष्ट प्रकारचे एक आस आहे. त्या आसमध्ये जे काही लहान लहान डबे दिसतात त्या ठिकाणी मनुष्य बसलेले असतात. उरसामध्ये म्हणा किंवा यात्रेमध्ये हे असे बसून आपला आनंद घेत असतात व याला साधे यंत्राचे एक उदाहरण आहे. हे आपण बघायचं आहे. पान नंबर 88 मध्ये हे चित्र आहे. चाक व आस. चाक या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी हे विशिष्ट प्रकारचे आस आहे. विशिष्ट प्रकारचे आस आहे. या ठिकाणी लहान लहान जे काही डबके दिसतात या ठिकाणी मनुष्य असतात व ते फिरू शकतात. आकाशी पाळणा या ठिकाणी याला म्हटलेलं आहे. आपण बघायचं आहे. त्यासोबत यंत्रांची निगा. आता एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी, महत्वाची बाब या ठिकाणी सांगावी लागते. साधी यंत्र असते किंवा गुंतागुंतीची असते, ऊर्जेची असू देत किंवा औष्णिक पद्धतीवर चालणार असेल किंवा कोणतेही यंत्र असते, यंत्रांची निगा राखणे खूप गरजेचं आहे. जर यंत्राची तुम्ही निगा राखणार नाही तर ते यंत्र तुम्हाला साथ देणार नाही, म्हणजे तुमचे काम पूर्ण करणार नाही किंवा कामामध्ये व्यवस्थितपणा किंवा चांगल्या पद्धतीचं काम पूर्ण नाही, भरपूर वेळ लागणार किंवा एखाद्या वेळेस काम सुद्धा तुमचं पूर्ण होणार नाही. यासाठी यंत्रांची निगा राखणे खूप गरजेचे आहे. दुसरा मुद्दा आहे, लिहून घ्यायचा आहे, यंत्रांची निगा. लिहून घ्या, यंत्रांची निगा. यंत्राची निगा या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. बघायचं आहे आपण. बघा, यंत्रे वापरली जात असताना त्यांचे भाग एकमेकांवर घासतात. धूळ बसून खराब झालेल्या भागामध्ये अधिक घर्षण होते. हवामानाच्या परिणामाने काही भाग गंजतात. असे भाग घासले जाऊन त्यांची झीज होते. त्यामुळे यंत्रे निकामी होतात. हे टाळण्यासाठी त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. बघा, यंत्रे वापरली जात असून त्यांचे भाग एकमेकावर घासले जातात. यंत्र ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला एकमेकावरती घासले जातात, घर्षण होते. त्यामुळे काय होते, त्यांची झीज होते व झीज झाल्यामुळे काय होतात, ते निष्क्रमण होतात किंवा कार्य त्यांचं निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. किंवा लोकांना जर समजा यंत्र असेल तर त्याच्यावरती धूळ पडली जाते किंवा माती पडली जाते, पाणी पडलं जातं व त्याच्यामुळे ते गंजतात, त्यांच्यावरती गंज चढायला लागतो. व गंज चढल्यामुळे त्याचं फिनिशिंग असेल, पॉलिशिंग असेल किंवा काम करण्याची क्षमता असेल ती थोडीशी कमी व्हायला सुरुवात होते. हे आपण बघायचं आहे. हवामानाच्या परिणामाने काही भाग काय होतात, गंजतात. असे भाग घासले जाऊन त्यांची झीज होते. त्यामुळे यंत्र निकामे होतात. हे टाळण्यासाठी त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. बघा, यंत्राची निगा राखताना त्यांचे सर्व भाग पुसून स्वच्छ केले जातात. एकमेकावर घासल्या जाणाऱ्या भागात वंगण सोडतात. बघा, एकमेकावर घासल्या जाणाऱ्या भागामध्ये वंगण सोडलं जातं. जर समजा सायकलचे समजा बेरिंग असतील किंवा गिअर्स असतील गाड्यांचे वगैरे, तर दोन भाग ज्या ठिकाणी जोडले जातात त्यावेळेला काय केलं जातं, त्या ठिकाणी तेल सोडलं जातं किंवा ग्रीसिंग केलं जातं, जेणेकरून तो भाग काय व्हावा, चांगला राहावा, घर्षण कमी व्हावं व आपलं कार्य गतीनं पूर्ण व्हावं, ही या ठिकाणी भावना असते किंवा हे उद्देश याच्या पाठीमागे असतो. बघा, जेणेकरून त्यावर घर्षण कमी होऊन त्यांची झीज कमी होतात. वापरात नसेल त्यावर धूळ बसू नये म्हणून यंत्रे झाकून ठेवली जातात. जर समजा एखादं शिलाई मशीन असेल किंवा जर समजा एखादी सायकल असेल किंवा दुसरं कोणतंही यंत्र असेल, ज्यावेळेला आपलं शक्य असेल तर त्यावेळेला त्याच्यापासून आपलं काम करायचं. ज्यावेळेला गरज नसेल तर त्यावेळेला धूळ पडू नये किंवा इतर कोणत्याही बाबी त्याला चिटकू नये, त्याच्यासाठी काय केलं जातं, आपण ते झाकून ठेवणं गरजेचं आहे. बघा, हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून यंत्रातील धातूपासून बनलेल्या भागावर रंग दिला जातो आणि यंत्रे
कोरडी राहतील याची दक्षता घेतली जाते। बघा हे यंत्रांना रंग का दिला जातो जेणेकरून त्यांचा गंज सोडणे। आता लोखंडाचे जर समजा उदाहरण अवजार हत्यार वगैरे असतील तर त्याच्यावरती रंग दिला जातो जेणेकरून त्यांचा गंज लागू नये। हे या पाठीमागचं सूत्र आहे। जर समजा गंज लागला तर त्यांचं टवके 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 लहान लहान उगायला लागतात आणि ते केल्यानंतर यंत्र निष्कामी होते। म्हणून यारी असू दे किंवा लोखंडी काही वेळा खुरपी असू दे, त्यांचा दांडा असू दे म्हणा किंवा मशिनरीज वगैरे असतील किंवा वेगवेगळ्या कारखान्यातील काही हत्यारं वगैरे असतील किंवा यंत्र वगैरे असेल तर त्यांना विशिष्ट पद्धतीने पॉलिश करून ठेवलं जातं। इतकंच नाही, आपली सायकल जर समजा असेल किंवा सायकलिंगचं काही पार्ट वगैरे असेल तर त्यांना सुद्धा रंग लावून ठेवला जातो। हे का तर त्यांना गंज लागू नये म्हणून। हे आपण या ठिकाणी बघायचं आहे। मोठमोठ्या कारखान्यात यंत्रांची देखभाल व निगा करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग असतो। आता साखर कारखाना असेल किंवा मोठमोठे काही कारखाने असतील तर त्या ठिकाणी मेंटेनन्स विभाग एक असतो। जे मेंटेनन्स विभाग म्हणजे काय, ज्या वेळेला काम नसेल, ज्यावेळेला प्रोडक्शन थांबलं जातं त्यावेळेला मेंटेनन्स विभाग काय करतो, सगळी हत्यारं अवजारं किंवा यंत्र बाजूला काढलं जातात, त्याला ग्रीसिंग पॉलिशिंग करून हे पुन्हा सगळे बांधले जातात। साखर कारखाना तुम्हाला माहिती असेल, आता साखर कारखान्यामध्ये हा हंगामी साखर कारखाना असतो। उदाहरणार्थ ज्याला ऊस तोडणी ऑक्टोबर पासून चालू होते ते मार्च एप्रिल मे पर्यंत कदाचित असू शकते। उरलेला जो काही हंगाम असेल त्याला मेंटेनन्स वाल्यांचं काम भरपूर असतं। त्याला ते काय करतात, संपूर्ण साहित्य बाजूला काढलं जातं, ग्रीसिंग ऑइलिंग वगैरे करून रंग लावून हे पुन्हा ज्या त्या ठिकाणी शाबूत ठेवलं जातं। हा मेंटेनन्स विभाग हा त्याच्यासाठीच असतो, हे आपण बघायचं आहे। पुढे बघा, ठराविक कालावधीसाठी कारखान्यामधून तुम्ही यंत्राची निगा राखली जाते। आपण आता या ठिकाणी बघितलं आहे। यंत्राची निगा नाही राखली तर गरजेच्या वेळी ती उपयोगात येणार नाहीत। यंत्राच्या जर समजा आपण मेंटेनन्स ठेवलं नाही तर उपयोगाला येत नाही। यंत्रे कशी हाताळावी याची माहिती घेऊन अपघात होणार नाही याची माहिती घ्यावी। जर समजा मेंटेनन्स आपण व्यवस्थित ठेवला नाही तर काय होतं, एखादी पार्ट जर समजा खराब झाला, जर समजा लोखंडी पार्ट जर समजा भरपूर गंज आलं तर जर समजा एखादा अपघात होऊ शकतो। जर क्रेन असेल आणि क्रेनला जर समजा तुम्ही तडा गेला आणि सारखं वारंवार तुम्ही त्याची निगा जर नाही राखला तर क्रेन मधून समजा तडा गेला किंवा वजनदार वस्तू जर समजा हातातून किंवा त्या निसटली तर समजा काही खाली मनुष्य असेल म्हणा किंवा काही घटक वगैरे असेल तर त्यांच्यावर जर समजा पडलं तर तो अपघात होतो, जे नैसर्गिक होऊ शकतो किंवा माणसं सुद्धा मरू शकतात। अशा पद्धतीचे काही अपघात होतात। हे टाळण्यासाठी आपल्याला यंत्रांची निगा करणे खूप गरजेचे आहे। ठीक आहे, आपण काय शिकलो बघा, याच्यामध्ये श्रम कमी व्हावे, कमी वेळात अधिक काम व्हावे यासाठी यंत्रे वापरली जातात। आपण आता काय काय शिकलो हे आपण बघायचं आहे। बघा, यंत्राची निगामध्ये काय करणं गरजेचं आहे। यंत्राची निगामध्ये तेल लावणे, यंत्रांना तेल लावणे, यंत्रांना तेल लावणे, रंग लावणे, यंत्रांना तेल लावणे, यंत्रांना रंग लावणे, यंत्र झाकून ठेवणे, यंत्र झाकून ठेवणे। अशा पद्धतीने यंत्रांची आपण निगा करू शकतो। लिहून घ्या। बघा, आता याच्या पुढे आपण बघूया आपण काय काय शिकलो। आता आपण साधी यंत्रे आपण हा भाग शिकलाय। याच्या सगळ्या अनुसार जर समजा काढला किंवा त्याचं जर समजा आपण कार्यविलोकन केलं किंवा जर समजा त्याचं एक सविस्तर मांडणी केली तर आपण या धड्यातून आपण साध्या यंत्रातून काय काय शिकलो हे आपण थोडं समजून घेऊया। कमी श्रम व्हावे, कमी वेळात अधिक काम व्हावे यासाठी यंत्रे वापरली जातात। बघा, कमीत कमी आपला वेळ लागावा, जास्तीत जास्त काम व्हावं, श्रम कमी व्हावे याच्यासाठी साधी यंत्रे वापरली जातात। विनाकारण जर समजा एकाच गोष्टीचं आपण काम करत बसलो तर हे योग्य आहे काय नाही। कार्य चांगलं व्हावं, वेळ कमी जावा, सुलभ व्हावं, मेंटेनन्स कमी लागावा याच्यासाठी साधी यंत्रे वापरली जातात। हे आपण लक्षात ठेवायचं आहे। पुढे बघा, काही यंत्रे साधी तर काही गुंतागुंतीची असतात। साधी यंत्र आपण बघितलं साध्या पद्धतीने वापरलं जातं, त्याला खर्च कमी असतो, त्याला विद्युत पुरवठा नसतो। परंतु गुंतागुंतीचे मध्ये काय असतात, यंत्राचा वापर जातो। एक यंत्र दुसऱ्या यंत्रावर, दुसरं यंत्र तिसऱ्या यंत्रावर, तिसरं चौथं पहिला, अशा पद्धतीची काही किचकट यंत्राची काही रचना असेल तर त्याला गुंतागुंतीची यंत्रे असं म्हटलं जातं। उतरण, पाचर, तरफ, कप्पी, चाकी साधे यंत्रे आहेत। बघा, उतरण आपण जर समजा ट्रक मधून समजा खाली खेळण्यासाठी काही उतरण होतं त्याला उतरण म्हटलं जातं। पाचर कट करण्यासाठी, तरफ आपण मगाशी तरफीचे प्रकार वगैरे बघितलं, कप्पी विहीर शेंदण्यासाठी, चाक म्हणजे आपलं सायकल चाक असते किंवा आकाशी पाण्याचं आपण बघितलं। ही काही साध्या यंत्रांची काही उदाहरणे आहेत किंवा साधी यंत्रे आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो।
बल, भार, टेकू यांच्या स्थानावरून तर्फेचे 3 प्रकार पडतात. मग मी तुम्हाला सांगितलं तर्फेचे 3 प्रकार कोणकोणते असतात, त्यांच्या दिशा, त्यांचे टेकू, भार आणि बल वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी इंडिकेट केले असतात, जेणेकरून आपल्याला त्याचे प्रकार करता यावेत. याच्यासाठी आपल्याला 3 प्रकार अवलंबून असणे गरजेचे आहे. यंत्रे कार्यक्षम राहावीत म्हणून त्यांची योग्य ती निगा राखली जावी. यंत्रे जर समजा तुम्हाला भरपूर चांगले साथ देण्याचे जर हवे असतील, पण त्याच्याकडून जर समजा प्रोडक्शन चांगलं हवे असेल किंवा सर्व्हिस जर समजा आपल्याला त्याच्याकडून चांगली हवे असेल, तर यंत्रांची निगा राखणे खूप गरजेचं आहे. ऑइलिंग करणे, ग्रीसिंग करणे, पुसून ठेवणे, झाकून ठेवणे, पावसाळ्यात असू दे, थंडीत असू दे, ज्या त्या वेळेला मेंटेनन्स विभाग असेल, मेंटेनन्स डिपार्टमेंट असेल, त्याच्याकडून या सर्व यंत्रांची देखभाल करणे खूप गरजेचे आहे. साखर कारखान्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं याच्यासाठी. म्हणून बघा, आता चौफेर माहिती या ठिकाणी आणखी थोडंसं बघूया. कोणतेही काम व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी एखादी युक्ती वापरावी लागते. युक्तीला यंत्राची जोड द्यावी लागते. जुने, टाकाऊ, अडोळ्यातील साहित्य शोधावं, त्यापासून एखादे उपयोगी यंत्र बनवा. आता या ठिकाणी एक आयडिया दिली आहे किंवा आपण आपल्या पद्धतीनं एक जुगाड तयार करायचा आहे. जर समजा जुने, टाकाऊ जर समजा पदार्थ वस्तू जर समजा असतील, तर त्या वस्तूपासून आपल्याला एखादी चांगलं वस्तू कशी तयार करता येईल किंवा त्याच्यापासून एखादी सर्व्हिस आपल्याला कशी, सेवा कशी आपल्याला मिळवता येईल, हे पाहण्यासाठी आपल्याला जुने, टाकाऊ, अडवळीतील साहित्य शोधून काढायचं व त्याच्यापासून आपण एखादं साहित्य किंवा उपकरण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला एक फायदा होईल. बघा, जुने खराब झालेले एखादे पेन घ्या व त्यापासून एखादे यंत्र तयार करा. आता एखादा पेन आहे, या पेनापासून साधा आपण यंत्र तयार करू शकतोय. कोणतं, तर ते आपण खेळण्यातील यंत्र वगैरे आपण बघू शकतोय. जर समजा वेळ मिळाला तर आपण ते त्याच्यापासून, साहित्यापासून तयार करू शकता. ठीक आहे, बघा, हे लिहून घ्यायचं आहे. थोडक्यात पुढील माहिती बघणार आहोत. प्रश्न देते पुढचा. असे का? बघा, या ठिकाणी काय म्हणलंय, असे का, म्हणजे एक प्रश्न दिलाय की एखादी गोष्ट असेल तर ती अशी का आहे, त्याच्या पाठीमागे सायकोलॉजिकल म्हणा किंवा कारण कुठलं असणार आहे असं आपण बघायचं आहे. प्रवासी बॅगांना चाके असेल, जर समजा एखादी प्रवासी बॅग बघितला, आता मी या ठिकाणी एक चित्र काढून दाखवतोय. आता समजा ही प्रवासी बॅग असेल, असा ही प्रवासी बॅग असेल, तर यांना विशिष्ट प्रकारची चाकं असतात आणि याला हँडल वगैरे असते. बघा, ही प्रवासी बॅग असेल तर त्या प्रवासी बॅगांना खाली चाके का असतात असं विचारले. साधं सोपं उदाहरण आहे. जर समजा एखाद्या या बॅगेमध्ये भरपूर जर साहित्य ठेवले असेल, कपडे ठेवले असतील किंवा साहित्य उपकरण जर समजा ठेवले असेल, आपण प्रवासातून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतो, त्याला ओझं उचलणं कोणाला शक्य होतं, कोणाला होत नाही. जर समजा वयस्कर व्यक्ती असेल किंवा एखादी लहान मुलं वगैरे असेल किंवा लहान वयोगटातील समजा कोणी व्यक्ती वगैरे असेल, तर त्यांना एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वस्तू नेण्यासाठी आपण ह्या चाकाचा उपयोग करत असतो किंवा काम अधिक सोपं व्हावं, वजन जास्तीत जास्त उचलून नेता यावं, कमी श्रमामध्ये काम व्हावं, याच्यासाठी प्रवासी बॅगांना चाके लावले जातात. वजनाचं कार्य हे चाकावर, वजन हे चाकावरती पडतं व चाक हे गोल असल्यामुळे काय होतं, फिरलं जातं, त्यांचं घर्षण कमी होतं. वजन व फरशीचे जे काही भाग असेल, पृष्ठभाग असेल, ते कमी करण्याचं, ताण कमी करण्याचं, त्रास कमी करण्याचं काम हे चाकं करतात व अशा पद्धतीने प्रवासी बॅग पुढे जाते किंवा प्रवासी बॅगांना आपण चाके लावलेले असतात, हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. पुढे बघा, यंत्रांची निगा राखावी लागते. यंत्रांची निगा काय राखावी लागते, ते गंजू नयेत किंवा त्याच्यातून उत्पादन चांगलं मिळावं. जर गंजलं तर आपल्याला हानी होते, दुर्घटना होते, हे टाळण्यासाठी किंवा वस्तूंचं सेवा आपल्याला त्याच्यापासून चांगली मिळावी, याच्यासाठी यंत्रांची निगा राखावी लागते. विशेषतः
पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा हिवाळ्यामध्ये यंत्रांना तेल लावून ठेवावं लागतं, पुसून ठेवावं लागतं, ज्याला काम नसेल त्याला झाकून देखील ठेवावं लागतं. मेंटेनन्स विभाग हे सगळं बघत असतो. काम चांगलं व्हावं, उपाय त्याच्यातून चांगला व्हावा याच्यासाठी यंत्रांची निगा राखावी लागते. हे आपण बघितलं. तिसरं बघा, सायकल गुंतागुंतीचे उदाहरण आहे. सायकल ही गुंतागुंतीची आहे कारण का ज्यावेळेला आपण सायकल घेतो, चालवत असतो, त्यावेळेला सायकलचं पॅन्डल असेल तर त्या पॅन्डलवरती आपण पाय देतो. पॅन्डलवरती पाय दिल्यानंतर ते पूर्ण ताकदीनिशी पुढे टाकलं जातं व त्याच्यातून चाकाची जी काही चेन असेल ती चेन पुन्हा फिरली जाते. पाठीमागच्या भागाकडे ते लहान चाक असेल ते पुन्हा फिरलं जातं व तिथून पुढून त्याची घर्षण बल कमी होऊन ते चाक फिरत जातं व चाकावरती त्या शीटवरती आपण बसलेलो असतो. म्हणजे एक भाग दुसऱ्या भागावर, दुसरा भाग तिसऱ्या भागावरती, तिसरा भाग चौथा पहिला, अशा पद्धतीने सायकल हिचं काम चालत असतं. म्हणून सायकल ही गुंतागुंतीची उदाहरण आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, हे 3 प्रश्न दिले आहेत. असे का सायकोलॉजिकल असेल किंवा आपल्या वैज्ञानिक विज्ञानाला एक साजेस अशी काही उदाहरणं आहेत. आपण या ठिकाणी असं का आयडिया लावून जुगाड करून ही काही आपण आपल्या पद्धतीनं विचार करून वैज्ञानिक दृष्ट्या काय आहे उत्तरे येऊ शकतात. आपण लिहायचं आहे, लिहून घ्या. स्वाध्याय देतो मी तुम्हाला. बघा, प्रश्न पान नंबर 90 वरील प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 पूर्ण करा. बघा, स्वाध्याय दिलेला आहे पान नंबर 90 वरील प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 पूर्ण करायचे. जे काही प्रश्न आहेत ते साध्या यंत्राच्या या धड्यावरती अवलंबून आहेत. आपण जर समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण तो धडा पाठीमागे चाळायचा. त्या अनुषंगाने जे काही उत्तर असेल ते थोडंसं अभ्यासायचं, मग लिहा. नुसतं उत्तर लिहून घ्यायचं नाही आहे. हा स्वाध्याय आहे, सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे, त्याची माहिती महत्त्वाचं जाणून घ्यायचं आहे. पुस्तक देखील आपल्याकडे आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्या प्रश्नाचे उत्तर आपण लिहून घ्यायचे. ठीक आहे, लिहून घ्या. याच्या पुढील जो काही भाग आहे पाठ क्रमांक 13 ध्वनी, हा आपण पुढील तासामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.